नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांना वंदून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. भगवान शिवाने सांगितलेले की मुले आपल्या आईवडिलांना दुःख का देतात हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा देवर्षी नारद भगवान शिवांचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने कैलास पर्वतावर गेले, तेव्हा देवर्षी नारद पाहून भगवानांना शिव प्रसन्न होतात आणि म्हणतात की नारद, आज तू अचानक कैलासात का आलास? नारदजी म्हणतात, हे प्रभू, तुम्ही अंतर्यामी आहात, मग तुमच्यापासून काहीही लपू शकणार नाही. आम्हाला येथे आम्ही का आलो आहोत हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. हे परमेश्वर, आज माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे आणि त्याचे निराकरण करण्याचे उद्देशाने मी तुमच्याकडे आलो आहे. कृपा करून माझ्या या शंकेचे निरासन करणे हे तुमचे काम आहे. तेव्हा भगवान शिव म्हणतात की हे नारद, तुझ्या मनात जी शंका असेल ती न घाबरता विचार. तुझ्या शंकेचे निराकरण करण्यासाठी आनंद येईल. तेव्हा नारदजी म्हणतात, हे भगवान, मी नुकतेच पृथ्वीचे भ्रमण करून परतलो आहे आणि मी पाहिले की पृथ्वीवरती अनेक पालकांची मुले वृद्धापकाळात त्यांना आधार देऊ शकत नाहीत आणि तेही त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या पालकांना त्रास देत असतात. ते परमेश्वरांनी आपल्या आईवडिलांना दुखवणारे मुले होतात. तेव्हा भगवान शिव म्हणतात की हे नारद, आज तुम्हाला मी संपूर्ण कथा सांगणार आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी हा एक प्रश्न खूपच चांगला आहे. त्याचे उत्तर तुम्हाला छोट्या कथेतून द्यायचे आहे. त्यामुळे तुम्ही ही कथा संपूर्ण लक्ष देऊन ऐकावी आणि मानवजातीच्या कल्याणासाठी तिचा प्रसार करावा. प्राचीन काळात एक नगर होते. मनमोहन नावाचा एक राजा राहत होता. त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती. तिचे नाव होते अमृता, ज्यामध्ये तिला तिच्या दिसण्याचा खूप मोठा अभिमान होता. ती पहिल्यापासून तिच्या आईवडिलांची लाडकी होती, म्हणून ती संपूर्ण स्वतंत्रपणे खेळायची आणि ती मोठी झाली त्याला देखील त्याबद्दल माहीत होते. ती राजकुमारी असल्याचा अभिमान होता. ती लोकांना सतत अपमान करत राहील. तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे देवर्षी नारद, प्रत्येक व्यक्ती मग तो मुलगा असो किंवा मुलगी, त्यांना अपेक्षापेक्षा जास्त स्वातंत्र्य दिले की ते बिघडतात आणि त्यांना बिघडवण्यात त्यांचे पालक सर्वात मोठे योगदान असते. त्यामुळे मनमानी वागू लागली आहे तर पालकांनी त्याला पाठिंबा देऊ नये, तर त्यांची चूक त्यांना समजावून सांगावी ही गरजेचे आहे. गरज पडल्यास योग्य काय आणि अयोग्य काय हेही समजवून सांगितले पाहिजे. लहानपणापासून सांगितल्यावर विश्वास बसेल. समजावून सांगितले असेल तर त्यांच्या प्रत्येक हालचालीवरती नजर ठेवली गेली असेल तर पालकांच्या हे नक्कीच लक्षात येते. मोठी मुले झाल्यावर त्यांना शिक्षा करूनही ते सुधारू शकत नाहीत. त्यांचे बालपण मनावरती जे बिंबवले आहे तेच होणार आहे. ते नियंत्रणाबाहेर जातील. तेव्हा भगवान शिव पुढे म्हणतात की हे देवर्षी नारद, राजा मनमोहनाच्या कन्येसाठी जो काही विवाहाचा प्रस्ताव आला होता ती त्याचा अपमान करायची, त्यांची चेष्टा करून त्यांना परत पाठवत असे. त्यामुळे राजासुद्धा आपल्या मुलीच्या या कृत्यामुळे खूप नाराज झाला होता आणि एके दिवशी राजाने आपली कन्या अमृतासाठी आपल्या राज्यात स्वयंवर आयोजित केले होते. स्वयंवरात अनेक ठिकाणचे राजपुत्र आले. राजे महाराजे सहभागी होण्यासाठी आले होते आणि सर्व राजे महाराजे येऊन आपल्या आसनावर बसले. दुसरीकडे राजकुमारी अमृता तिच्या मैत्रिणीसोबत हातावर हार घेऊन दरबारात येऊन जात होती. अमृताला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. सर्व राजपुत्रांनी तिच्याकडे लक्षपूर्वक बघत होते. पुढे जाऊन म्हणाली की जो कोणी राजपुत्र तिच्यासमोर आला ती त्याच्या ना कोणत्या गोष्टीवर त्याची चेष्टा करायची आणि पुढे जायची. मग राजकन्याचा एक मठ राजकुमारासमोर आली आणि ती त्याच्याकडे बघून हसली. ती मैत्रिणींना म्हणाली, बघा, हा गृहस्थांची शरीरयष्टी कशी दिसते, जणू काही कोणीतरी पिठाची पोती ठेवली आहेत. तो किती आकाराने मोठा आहे, शरीर त्याचे अवाढव्य आहे, असे काही म्हणत ती हसत राहिली.
मग तो राजकुमार त्या राजकन्येच्या बोलण्याची लज्जित होऊन दरबारातून निघून गेला. त्यावेळी राजकन्या पुढे राजपुत्रापर्यंत पोचली, ज्याच्यापासून जो राजकुमार दिसायला थोडासा उंच होता. तेव्हा राजकुमारी अमृता तिच्या कठोर शब्दांनी त्याचा अपमान करू लागली. बघा मैत्रिणींनो, हो कसला खांबासारखा दिसत आहे. तोही राजकुमारीच्या बोलण्यावरून दुखावला आणि तोही तेथून निघून गेला. मग एक राजकुमार आला. त्याला खूप मोठी दाढी होती. हे पाहून राजकन्या हसत म्हणाली, आमच्या वडिलांनी इथे स्वयंवर आयोजित केले आहे. लांब दाढी असलेल्या शेळ्यांना येथे बोलवलेले नाही. राजकुमारीने त्याचा रंग, दाढी याबाबत टर उडवली. पण तो दाढीवाला माणूस तसेच बोलताना पाहून राजकुमारीला अजिबात वाईट वाटले नाही, कारण तो हृदय राजकन्येच्या आत दिले होते आणि तो लगेच प्रेमात पडला होता. थोड्या वेळाने तोही दरबारातून निघून गेला. आता मग एकामागून एक सर्व राजकुमाराचा अपमान करत राजकन्या सुटली होती आणि त्यांना नापसंत केले होते. अमृताचे वडील मनमोहन यांना खूप वाईट वाटले. तेव्हा राजा मनमोहन विचार करू लागले की ही मुलगी दरबारात येऊन आमच्या सर्व पाहुण्यांचा अपमान करत आहे. तिच्या या कृत्याबद्दल नक्कीच तिला शिक्षा झाली पाहिजे. मग रागाने राजाने दरबाराला भरवला आणि म्हणाला की मी माझ्या मुलीला सर्वांचा अपमान केल्याबद्दल या कृत्याची शिक्षा देणार आहे, अशी घोषणा करण्यात आली. तुम्हाला सर्वांची मी मनापासून माफी मागतो, परंतु आज मी हे सर्वांना जाहीर करत आहे की मी माझ्या मुलीचे लग्न आता राजपुत्राशी नाही तर एका भिकाऱ्यासोबत करणार आहे, जो रोज भीक मागून आपला उदरनिर्वाह करत आहे आणि त्यासोबत राहताना तीही भीक मागून खाईल. तेव्हा तिला आपल्या कृत्याचा नक्कीच पश्चाताप होईल. राजाची अशी घोषणा ऐकून दरबारात बसलेल्या सर्व राजपुत्रांनी राजाची खूप स्तुती केली आणि सर्वजण म्हणू लागले की राजा दुष्ट मुलीबरोबर असा वागला आहे. असे बोलून सर्व राजपुत्र राजाच्या दरबारातून निघून गेले. तेवढ्यात एक भिकारी भजन करत गात तिथून जात होता. मग भिकाऱ्याचा आवाज ऐकून राजाने त्या नोकराकडे पाठवले आणि त्या भिकाऱ्याला आपल्या दरबारात बोलवले. त्या भिकाऱ्याची अवस्था दैनंदिन होती. त्याने घाणेरडे, जीर्ण, फाटलेले जुने कपडे घातले होते. लांब दाढी होती. तो भिकारी जाऊन राजासमोर उभा राहिला आणि त्याच्याकडे गोड आवाज करत गाणी म्हणू लागला. भिकाऱ्याने गोड गाणे ऐकून राजाला खूप आनंद झाला आणि आनंदी होऊन राजा भिकाऱ्याला म्हणाला की मी माझी मुलगी बक्षीस म्हणून तुला देत आहे. आजपासून ती तुझी पत्नी आहे. तुम्ही तिला सोबत घेऊन जा आणि जे काही अन्न मिळेल ते दोघे मिळून खात जा आणि तिलाही ते खायला द्या. वडील राजा मनमोहन यांचा असा कठोर निर्णय ऐकून अमृता खूप दुःखी झाली होती. ती विचार करत होती की माझ्या वडिलांनी हे काय केले. सुरुवातीला तिने त्या भिकाऱ्यासोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला, परंतु राजाने तिला तसे करण्यास सक्त मनाई केली, म्हणून त्या राजाने भिकाऱ्याबरोबर जाण्यास भाग पाडले. तेव्हा राजा म्हणाला की कन्या, कोणत्याही राजघराण्यात जाण्यास तू अधिकार नाहीस. तू पूर्णपणे तो अधिकार गमावला आहेस. आत्तापासून तू हा तुझा भिकारी नवरा आहे आणि तुला तुझे आयुष्य याच्याबरोबर घालवायचे आहे. जर तू त्याचा आत्मविश्वासघात केलास किंवा त्याला सोडलेस तर तुला मृत्यूदंड दिले जाईल. अमृताचे भिकाऱ्याशी लग्न लावून दिले. राजाने तिला घरातून निरोप दिला. अमृता रडत रडत राजमहालातून निघून गेली. मग तो भिकारी तिला आनंदाने एका जंगलात घेऊन गेला. त्या जंगलात त्याची एक अतिशय सुंदर झोपडी होती. त्या भिकाऱ्याने त्या झोपडीजवळ आंब्याचे झाड लावले होते. झाडावर बरीचशी पिकलेली आंबे पडली होती. राजकुमारी बाहेर जाऊन बरेच काही पाहिले. मोठे आणि सुंदर शेत होते. तेव्हा अमृता भिकाऱ्याला विचारले की हे शेत कोणाचे आहे. भिकाऱ्याने उत्तर दिले, हे राजकन्या, हे शेत ह्या दाढीवाल्या राजपुत्राचे आहे. असे मी ऐकले आहे की ज्याला तुम्ही तुमच्या स्वयंवरात दाढीवाला बकरा म्हणून अपमान केला, पण तो दुर्दैवी आहे आणि दुर्दैवाने तुम्हाला मीही
त्या दाढीवाल्या माणसासारखाच लांब दाढीवाला सापडलो आहे. जर तू या दाढीवाल्या माणसाशी लग्न केले असता तसेच तू या शेताची मालकीण आहेस. पण आत्ता पश्चाताप करून काही उपयोग नाही. तुला तुझे आयुष्य माझ्यासोबत भिकाऱ्यासोबत राहावे लागणार आहे. काही अंतर चालून गेल्यावर राजकुमारी अमृता तिला सगळे सुंदर आणि फुलांनी भरलेली बाग दिसली. अमृता म्हणाली, थोडा वेळ या बागेमध्ये थांबूया आणि आराम करूया. मग या राजकन्याने विचारले, ही बाग कुणाची आहे? खूप सुंदर आहे. मग या भिकाऱ्याने उत्तर दिले, राजकुमारी, ही बागसुद्धा त्या दाढीवाल्या शेळीवाल्याची आहे ज्यांचा तुम्ही अपमान केला होता. त्यामुळे लगेचच आपण आराम करून इथून निघून जाऊया. नाहीतर दाढीवाला राजपुत्राला कळाले तर तो आपला अपमान करून आपल्याला हाकलून देईल. तो भिकारी राजकन्याला म्हणाला, विचार कर, जर तू त्याच्याशी लग्न केलं असतंस तर ही बाग तुझी झाली असती आणि तुला माझ्यासारखा भिकाऱ्यासोबत राहावे लागले नसते. पण तुझ्या गर्वाने तुला इथे आणले आहे. मग भगवान शिवानी देवर्षी नारदांना म्हणतात. असे बोलताना तेही दोघेही काही अंतर पुढे चालून गेले. ते अतिशय सुंदर नगरामध्ये पोचले. त्यामुळे हे शहर एखाद्या राज्यासाठी छानच वाटत होतं. त्यानंतर अमृताने विचारले, हे शहर कोणत्या राजाचे आहे? भिकारी म्हणाला, हे शहर त्या दाढीवाल्या बकऱ्याचे आहे ज्यांना तुम्ही बकरे म्हणून त्यांचे जाहीर अपमान केला होता. कल्पना करा, जर तुमचा विवाह त्याच्याशी झाला असता तर तुम्ही या शहराची राणी झाला असता. हजारो दासी तुमच्या सेवेसाठी आले असता, पण तुमचे सौंदर्य हरवले असते. पण एखाद्याच्या नशिबाचा भाग असतो. तुम्हाला माझ्यासोबत या भिकाऱ्यासोबत लग्न करून दुःखात ढकलले गेले आहे. पण आता काय करू शकता? जे व्हायचे होते ते घडून गेले आहे. भिकाऱ्याचे बोलणे ऐकून राजकन्याला खूप पश्चाताप झाला आणि म्हणाली, मी ही चूक केली नसती तर आज मी कुठेतरी छानशा जागी राहिले असते. अमृताच्या तोंडातून हे शब्द ऐकून त्या भिकाऱ्याला राग आला आणि तो म्हणाला, राजकन्या, आत्ता तू फक्त माझी पत्नी आहेस आणि मी तुझा नवरा आहे. आता तुम्ही राजवाड्याची स्वप्ने पाहणे सोडून द्या आणि माझ्या झोपडीत राहा. असे सांगून तो भिकारी राजकुमारी अमृताला घेऊन राजाच्या नगरापासून काही अंतरावर एका तलावाच्या काठी बांधलेल्या त्या झोपडीत घेऊन गेला. त्यामुळे ती झोपडी पाहून अमृताला खूप राग आला आणि म्हणाली, ही काय निरुपयोगी झोपडी आहे. यात कसे राहायचे? मी खूप मोठ्या राजवाड्यात राहणारी एक राजकन्या आहे आणि या छोट्या झोपडीत मी कशी राहणार? तेव्हा भिकारी म्हणाला, राजकुमारी, आजपासून ही झोपडी तुझे नवीन घर आहे आणि तुला यात राहावे लागणार आहे. तेव्हा अमृताने विचारले की तुम्हाला एकही नोकर इथे दिसत नाही. झोपडी कोण साफ करणार? तेव्हा तो भिकारी म्हणाला, हे राजकन्या, मी ना राजा आहे, ना मी कोणी मोठा अधिकारी आहे, ना कोणी नोकर आहे. मी स्वतः एक भिकारी आहे. आता झोपडीची सगळी कामे आपल्यालाच करावी लागणार आहेत. तू आज जा. तुम्ही झोपडी आधी साफ करा आणि मग माझ्यासाठी अन्न शिजव. मला खूप भूक लागली आहे आणि चालताना दमलो देखील आहे. तेव्हा भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात. अमृताला अन्न कसे शिजवायचे हे माहीत नव्हते, म्हणून भिकारी आणि राजकन्येने मिळून अन्न शिजवले आणि जेवल्यानंतर दोघे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी भिकारीने राजकुमारीला उठवले आणि घरातील सर्व कामे करण्यास सांगितली. मग राजकन्या दिवसभर काम करत राहिली आणि भिकाऱ्याची बोलणी ऐकत राहिली. 2-4 दिवस असेच निघून गेले. घरात जे काही अन्न होते तेही संपले. तेव्हा तो भिकारी म्हणाला, प्रिय, आता खायला काही उरले नाही. मी जे काही मागितले होते ते संपले आहे. उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम करावे लागेल. एक काम करा, मी या आंब्याच्या झाडावरचे आंबे तोडून तुमच्यासाठी टोपलीत ठेवतो. तुम्ही आंबे बाजारात घेऊन जा आणि विक्री करा. तेव्हा राजकन्या आश्चर्याने म्हणाली, मी सामान्य बाजारात विकण्यासाठी जाऊ का? जर कोणी मला आंबे विकताना पाहिले तर ओळखले तर माझी चेष्टा करतील आणि तुम्हाला खूप लाजल्यासारखे वाटेल. तेव्हा तो भिकारी म्हणाला, लाज कसली? आता तू राणी नाहीस, भिकारीची बायको आहेस.
तुला आता या बाजारात आंबे घेऊन जायला सांगितले आहे. लाज वाटत असेल तर उपाशी राहा. मग राजकन्या आंबे बाजारात घेऊन गेली आणि रस्त्याच्या कडेला बसून दिवसभर तिने आंबे विकले. हळूहळू तिचे आंबे चांगले विकत गेले. मग दिवशी जेव्हा राजकुमारी अमृता रस्त्यावरती आंबे विकत बसली होती तेव्हा एका राजाच्या मंत्रीने तिथे आला होता. तिने लाथ मारली आणि ते सर्व आंबे इकडे तिकडे विखरू लागले आणि तो म्हणतो की रस्त्याच्या आजूबाजूला आंबे लावण्यापासून सावध राहा. तिचे अनेक आंबे खराब झाले आहेत आणि तिचे खूप नुकसान झाले. तेव्हा राजकन्येला खूप वाईट वाटले. तिने झोपडीत जाऊन भिकाऱ्याला सर्व हकीकत सांगितली की आज एक राजा सैनिकाने लाथ मारून तिचे सर्व आंबे उद्ध्वस्त केले. तेव्हा तो भिकारी म्हणाला, तू एक मुद्दाम वेडी आहेस. रस्त्याच्या मधोमध जर दुकान लावले तर कोणीही तिथे लाथ मारूनच जाणार. मी तुला कोणतीही कामे सांगितली तर तू नीट करू शकत नाहीस. तेव्हा तो भिकारी स्वयंपाकघरात कामाच्या शोधात राजाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी आला आणि अमृताला म्हणाला की मी तुझ्या कामाची व्यवस्था केली आहे. उद्यापासून तू सरकारी कर्मचाऱ्याच्या स्वयंपाकघरात तिथल्या स्वयंपाकण्यासोबत स्वयंपाक बनवण्याचे काम कर. तिथून आपल्याला खायलाही चांगलं मिळेल. मग भगवान शिव देवर्षींना नारदांना म्हणतात की अशा प्रकारे गर्विष्ठ राजकन्या स्वयंपाकाची मदतनीस म्हणून काम करू लागली. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाकीसोबत काम करायची आणि रात्री उरलेले अन्न घेऊन घरी जायची. त्यामुळे दोघांचेही आयुष्य सुसह्य व्हायला मदत झाली. एके दिवशी अमृता घरात काम करत असताना तिकडे खिडकीतून डोकावून पाहिले तर राजाच्या महलात काहीतरी उत्सव होता. संपूर्ण राजवाडा सजला होता. मोठमोठे पाहुणे येत होते. सेवक त्यांचे स्वागत करीत होते. राजवाड्यात मोठा जल्लोष होत होता. हे पाहून राजकुमारीला स्वतःच्या नशिबाला दोष देत म्हणाले अश्रू ढाळत होते आणि विचार करत होते की मी इतकी अहंकारी नसते तर मलाही आज हे दिवस बघायला मिळाला नसता. तेवढ्यात 2 दासी आल्या आणि म्हणाल्या तिच्या टोपलीत काही अन्नपदार्थ टाकून निघून गेल्या. मग राजकन्या ती टोपली घेऊन घराकडे परत जाऊ लागली. तशीच ती दरबारातून बाहेर पडली. तेवढ्यात तिने एका राजाला आलेले पाहिले आणि तो तिला त्या ठिकाणच्या राजासारखा दिसत होता, कारण तो राजा तोच दाढीवाला होता ज्या अमृताने तिला दाढीवाला बकरा म्हणून तिचा अपमान केला होता. राजाने तिला ओळखले आणि राजकन्येला काही सांगितले नाही. उलट त्याने तिचा हात धरला आणि सर्व पाहुण्यांना बसवले. दरबारात नेले. तिथे भव्यता पाहून राजकन्याचे हातपाय घाबरून गेले, थरथर कापू लागले आणि तिच्या हातातून टोपली निसटून जमिनीवर पडली. त्यामुळे टोपलीतील अन्न देखील जमिनीवर पडले आणि इकडे तिकडे विखरून गेले. राजकन्या खूप दुःखी झाली. हे पाहून दरबारात बसलेले पाहुणे जोरजोरात हसू लागले. तिने राजापासून आपला हात सोडवला आणि तिथून जाण्याचा प्रयत्न केला, पण राजाने तिला थांबवले आणि म्हणाला, राजकुमारी घाबरू नकोस. तुझ्याशी मी उद्धटपणे वागणार नाही. त्यापेक्षा मी तुझा सन्मानच करण्यासाठी तुला इथे आणले आहे. तू मला ओळखले नाहीस. तुझ्यासोबत झोपडीत राहणारा मी एक भिकारी नवराच आहे आणि तुझे आंबे तोडणारा मी एक तो शिपाईच आहे. मी इथला राजा आहे. मी तोच दाढीवाला बकरा आहे. मी भिकारी झालो आणि तुझ्यावरती एवढं प्रेम केलं म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आणि तुझ्या वडिलांचे वचन लक्षात ठेवून मी एका भिकारीचा पेहरावा करून तुझ्या समोर आलो. मी भिकारी बनून तुझ्याशी लग्न केलं. आता तुझा अभिमानापेक्षा नष्ट झाला आहे आणि तुझ्या वडिलांचे वचनही पूर्ण झाले आहे. आमच्या स्वागतासाठी बरेच पाहुणे आले आहेत. आता मी तुझ्याशी सन्मानपूर्वक लग्न करीन. तेव्हा भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात की हे ऐकून राजकन्येला खूप आनंद झाला आणि तिचे डोळे आनंदाश्रूने भरले. अमृता नववधूच्या पोशाखात तयार झाली आणि अमृताचे आईवडील राजकुमारीला खूप आशीर्वाद दिले आणि सर्व पाहुण्यांनी च्या उपस्थितीमध्ये त्यांचा विवाह पार पडला. तिचा सर्व अभिमान आता निघून गेला होता. ती संपूर्णपणे बदलली होती. तिने जीवनाची जगण्याची पद्धत शिकली होती
मग भगवान शिव देवर्षी नारद म्हणतात की हे देवर्षी नारद, परम सुख सुविधांमध्ये वाढल्यानंतर त्या अनुभवामुळे मनुष्य त्या संस्कारापासून अनभिज्ञ राहतो, जे त्यांच्या आयुष्यात खूप वेदनादायक होते. म्हणून राजाने कधीही कशाचाही गर्व करू नये. जेव्हा देव तुम्हाला एका गुणाने श्रीमंत करतो, तेव्हा तो इतर गुणांचे देखील रिकामे ठेवत असतो, जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्हाला अभिमान वाटेल तेव्हा तेव्हा त्यातून थोडासा धडा आपण शिकून घ्यायला हवा आहे. अशा प्रकारे राजकन्या त्याच दाढीवाल्या पतीसह राणीसारखे जगू लागली. तर अशा प्रकारे भगवान शिवांनी सांगितलेली ही कथा, ज्यांची मुले पालकांचा अपमान करतात, त्यांची मुले नेहमीच संकटांनी घेरलेली असतात. त्यामुळे मित्रांनो, आपल्या आईवडिलांचा अपमान कधीही करू नका. त्यांना कधीही दुखवू नका. त्यांना नेहमी मानसन्मान द्यायला हवा. त्यांचा अभिमान वाटेल असे आपण वागले पाहिजे. जर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.